आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। नाशिक येथील अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची आणि ऐतिहासिक वैद्यकीय घटना यशस्वीरित्या पार पडली। सांगली ते कोल्हापूर संजय दरम्यान हिरे, ग्रीन अर्वाचीन कॉरिडॉर आणि महाराष्ट्र, त्यानंतर नाशिक। कोल्हापूर ते नाशिक कार्डियक एअर ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून अवघ्या 2 तासात यकृताची सुरक्षित आणि जलद वाहतूक करण्यात आली। या संयुक्त व्यवस्थेमुळे यकृत प्रत्यारोपणाची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली। सांगली येथील 69 वर्षीय रुग्णाच्या नातेवाईकांनी समाजहित जपत उदात्त आणि जीवनदायी यकृत दानाचा निर्णय घेतला। या दातृत्वामुळे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील 51 वर्षीय रुग्णाला जो तीव्र यकृत सिरोसिसनं ग्रस्त होता, नवजीवनाची संधी मिळाली। सदर रुग्ण उपचारासाठी अशोका मेडिकोवर हॉस्पिटल नाशिक येथे दाखल होता। प्रकरणाची तातडी लक्षात घेऊन हॉस्पिटलमधील तज्ज्ञ यकृत प्रत्यारोपण पथकाने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करून तात्काळ प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू केली। वैद्यकीय तज्ज्ञ, वाहतूक पोलीस प्रशासन, विमानतळ प्रशासन आणि कार्डियक एअर ॲम्ब्युलन्स सेवा यांच्यातील उत्कृष्ट समन्वयामुळे महत्त्वाच्या कालमर्यादेत यकृत नाशिक येथे पोहोचवणे शक्य झाले आणि शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली। ही यशस्वी शस्त्रक्रिया अशोका मेडिकोवर हॉस्पिटलच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अनुभवी डॉक्टरांचे कौशल्य आणि उच्च दर्जाच्या आरोग्य सेवेचे प्रतीक ठरले आहे। तसेच ही घटना अवयवदानाचे महत्त्व, ग्रीन कॉरिडॉर सारख्या विशेष वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता आणि कार्डियक एअर ॲम्ब्युलन्स सेवांची उपयुक्तता अधोरेखित करणारी आहे। उत्तर महाराष्ट्रातील गंभीर यकृत आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी ही कामगिरी आशेचा नवा किरण ठरली असून प्रगत आरोग्य सेवा आता स्थानिक पातळीवर उपलब्ध होत असल्याचे हे ठोस उदाहरण आहे। नमस्कार, मी डॉक्टर संदीप सबनीस। मी अशोका मेडिकवर हॉस्पिटल येथे जनरल GI आणि हिपॅटोबिलियरी सर्जरीमध्ये कार्यरत आहे। तर ह्या हिपॅटोबिलियरी सर्जरीचाच एक भाग म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांटेशन असतं। आपण आत्ताच ह्या ट्रान्सपोर्टबद्दल ऐकलं। लिव्हर ऑर्गन आमच्यापर्यंत पोचलं आहे आणि आम्ही आता लिव्हरची सर्जरी सुरू करतो आहे। ही सर्जरी साधारण पुढचे 6 ते 8 तास चालेल। 8 तासानंतर पेशंटला आपण ICUमध्ये शिफ्ट करू। पुढचे 1 आठवडा ते 10 दिवस हा कालावधी पेशंट आपल्यासोबत राहणार आहे। हळूहळू त्यांच्या ॲक्टिव्हिटी जसं इम्प्रूव्ह होत जातील तसं आपण पेशंटला चालवतो, जेवण सुरू करतो आणि आपण अशी अपेक्षा करू की पुढच्या 10 दिवसांमध्ये हा पेशंट एक नवीन लिव्हर घेऊन आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करू शकेल। धन्यवाद। जीवनदान मिळेल आणि या घटनेतून आपण लिव्हर डोनेशनचं प्रमाण हे वाढवायला सुद्धा मदत होऊ शकते। त्यामुळे ही आपल्यासाठी एक मोठी घटना आहे असं मी म्हणू इच्छितो। तर आणि हे सगळा जो प्रवास आहे 2 तास 10 मिनिटाचा हा पूर्णपणे अनइव्हेंटफुल झाला आहे आणि हे शक्य झालं तर ग्रीन कॉरिडॉर ज्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटची खूप मोठी मदत आपल्याला मिळते। तर त्यामुळे तो जो अवधी होता बाय रोड ट्रान्सपोर्टेशनचा तो सुद्धा अतिशय कमी वेळात पार पडला आणि एअरलिफ्ट लिव्हर केल्यामुळे तो अवधी जवळपास 950 किलोमीटरचं अंतर हे केवळ 2 तास 10 मिनिटात आपल्याला ते ट्रान्सपोर्ट करणं शक्य झालेलं आहे। धन्यवाद। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, नाशिक।